नाम किशोर है और मैं ब्राइट फ्यूचर के साथ 15 साल से काम कर रहा हूँ। तो हमने सोचा कि ज़मीन पे क्या हकीकत होती है। बहुत बार हम लोग सोचते हैं लेकिन हमें वो एक्सपीरियंस करने का मौका नहीं मिलता है। बहुत सारे ऐसे लोग हैं जैसे हमारे अदर स्टेक होल्डर्स हैं जिनको ये सारी चीज़ें समझना काफ़ी मुश्किल हो जाता है। तो हमने सोचा कि एक ऐसा कोई सीरीज़ कर लें जहाँ पे हम हमारे जो यूथ है उनकी आवाज़ सुने, उनको समझे, उनके साथ क्या क्या चैलेंजेस है, उन्होंने किस तरह से अपने जीवन को बिताया, किस तरह से वो अपना पढ़ाई हो या शिक्षा हो या उनका जो स्किल्स हो या जॉब हो, उसकी जर्नी को हम थोड़ा समझें और उसके स्ट्रगल को समझते समझते हम आगे बढ़े। ताकि हम ये ज़मीनी हकीकत जो पॉडकास्ट का नाम हमने दिया है वो समझें हम उसके थ्रू। तो आई थिंक हम शुरू करते हैं। हमारे साथ आज आपका थोड़ा इंट्रोडक्शन देंगे? माझं नाव मोहम्मद अफजल मागी. मी SYJC आर्ट्स SIS कॉलेजमधून ट्वेल्थ झालं आहे. 12th केली आहे आणि मला सायकॉलॉजी सब्जेक्ट आधी जेव्हा कॉलेजला ॲडमिशन केलं मी आर्ट्स घेतलेलं, तर माझा हिस्ट्री पण सब्जेक्ट मला आवडतं. हिस्ट्री पढणं, हिस्ट्रीच्या पुस्तकं म्हणजे आजकालचे आपले सोशल रिफॉर्मर्सचे पुस्तकं जे असतात ते पण मी ते मला आवडतं. पण मला जे सायकॉलॉजी सब्जेक्ट जे आहे मला आवडलं. आधी मला बोर वाटायचं, म्हणजे लेक्चरर जे यायच्या मॅडम शिकवायच्या बाउन्सिंग जायचं. पण 12वीला असताना 12वीपासून मला सायकॉलॉजी आवडायला लागलं. मी एकदम मन लावून ऐकायचो लेक्चर, काय आहे काय नाही. म्हणजे त्याच्यात ज्या टॉपिक्स असतात, सोशल इमोशनल लर्निंग झालं आणि ॲटिट्यूड काय आहे आणि सोशल लॉफिंग काय आहे. थोडं मग तुम्ही राहायला कुठे आहे, कुठल्या एरियात राहता? मी BPSC बँड्रा भारतनगर. हां, थोडं त्याच्याबद्दल सांगाल का? तुम्ही तिथे कसं राहिला, काय काय तुम्ही आजूबाजूला? आजूबाजूला म्हणजे माझा जन्मच बँड्रा भारतनगरचाच आहे. सो थोडंसं तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ना, की तुम्ही कुठे राहायला कुठे आहे, मग तुमचं शिक्षण कसं झालं आणि कसं कसं तुम्ही आतापर्यंत तुमचं एज्युकेशनल म्हणा किंवा राहायचं म्हणा. अच्छा. तर थोडंसं ते सांगा. माझा जन्म 1993 16 जुलैला झालं आणि एज्युकेशन जी आहे माझी हॅपी होम अंधशाळा जी आहे त्याच्या हॅपी होम स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेतून झालं. आधी मी सायटेड शाळेत होतो, त्यामुळे मला काही चॅलेंजेस फेस करायला लागले, कारण का मला ब्लाइंडनेस असल्यामुळे मला फळ्यावरचं दिसायचं नाही प्रॉपरली. आणि 1997 कधी कळलं ब्लाइंडनेस आहे म्हणून? मला जन्मताच होतं, फिट आलेली. फिटमुळे मला ब्लाइंडनेस झालं लहान असताना. तर 1997ला माझं ऑपरेशन झालं. म्हणजे 4 वर्षाचं असतं, 4 वर्षाचं असताना माझं ऑपरेशन झालं. मला मग थोडं दिसायला लागलं. डॉक्टर बोलले जसं वय याचं वाढेल तसं तुम्हाला, म्हणजे आईवडिलांना सांगितलं की दिसेल. तर मला ठीक आहे, दिसतंय. माझ्याकडे ब्लाइंड सर्टिफिकेट पण आहे. तर स्पेशल शाळेत मी 2004ला ॲडमिशन झालं, हॅपी होम शाळेत. तर तिकडे 10वी केली. नॉर्मलच शिकलो. अदर स्टुडंट्स होते ते ब्रेल करायचे. जे ब्रेल म्हणजे कसं, एक डॉट्स बेस, म्हणजे 6 डॉट्स. आता मागाशी 2 दिवस झाले, 4 जानेवारीला लुई ब्रेल, ही द फाउंडर ऑफ द ब्रेल स्क्रिप्ट, ब्रेलचा फाउंडर आहे. त्याचा पण काहीतरी ॲक्सिडेंट झालेला असं आपण यूट्यूबमध्ये आपण बघितलं ना, यूट्यूबवर आपण सर्च केलं त्याचे पूर्ण स्टोरीज. तो लहान असताना लुई ब्रेलनी ब्रेलचा शोध लावला. तर त्याला तो पण असंच होता की मी असं, तर मी का होईना, माझ्यासारख्या माणसांसाठी अभ्यास करण्यासाठी एज्युकेशनच्या फील्डमध्ये त्यांनी ब्रेलचा शोध लावला. तर ब्रेल कसं, ते स्पर्श करून वाचायचे. 6 डॉट्स म्हणजे ढ असं, म्हणजे ए झालं तर ए म्हणजे 1 डॉट म्हणजे ए, 1 3 म्हणजे क असं, के. जसं वावल झालं, अ आय ओ यू, आय ओ यू जे आपलं वावल्स आहे, म्हणजे क ख ख ग किंवा अल्फाबेट्स आपले ए. शाळा कधीपर्यंत पूर्ण केली तुम्ही? शाळा मी 2013ला 10वी झाली माझी. 13ला 10वी झाली. त्याच्यानंतर तुमचं कसं, तुम्ही काय काय विचार केला, तुम्ही काय करायचं, कसं करायचं?
मी 10वी झाल्यानंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं. मला ॲक्च्युली गव्हर्नमेंटचं मी गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची ठरवलं. 2018ला दिली गव्हर्नमेंटची परीक्षा. 13वी-14वीपर्यंत माझं हे शिक्षण झालं. माझं KT वगैरे लागलं तर माझं मन पण थोडं म्हणजे आणि वयाच्या हिशोबाने पण मला आपल्यासारखे लोक, माझ्या बरोबरची माणसं जे आहेत आज पुढे पुढे चालले आहेत. आपण आपलं वय पण बघावं, पण आपण जसं वय चालतं आहे त्या हिशोबाने पण जसं वयाच्या हिशोबाने आपण काम करायचं. की 21-25 वर्षाच्या वयात माणूस जॉबला लागतो, तर आपले 21 वर्ष आहेत. आपण म्हणलं तर ठीक आहे, आपण काहीतरी शिकूया. तर त्यानंतर मला कोणीतरी आमच्यासारखंच ब्लाइंड माणूस आहे, त्यांनी मला नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर जे चुनाभट्टीला आहे तिकडे त्यांनी मला बोलले तू तिकडे जा, कोर्स आहे वोकेशनल कोर्स, तुला जे काय करायचं ते तू शिक. मी तिकडे इलेक्ट्रिकलचं काम पण शिकलो मी 1 वर्ष तिकडे. म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्स जे असतात, कसं आपण वायर जोडायच्या, न्यूट्रल कशाला म्हणतात, फेस कशाला म्हणतात, आर्थिंग कशाला म्हणतात, अशाबद्दल आणि डिफरंट वायरची नॉलेज, आपल्या ज्या वायर ज्या लागतात त्याबद्दलचं नॉलेज त्या लोकांनी 1 वर्षाचं ट्रेनिंग केलं मी. मला एक सांगा, तुमची घरची परिस्थिती कशी आहे? घरी कोण कोण असतं? घरी माझे कमावणारे फक्त माझे बाबा आहेत, ते ड्रायव्हिंग करतात बाहेर सध्या गल्फ कंट्रीमध्ये, त्याच आहेत. आणि माझा एक भाऊ आहे. मीच घरात सर्वात मोठा आहे, घरात मीच मोठा आहे. आई काय करते? आई हाऊस वाईफ आहे. घरी सगळे मिळून किती? 3-4 जण आहेत? हां, 5 जण आहेत. 5 जण. हां, एक भाऊ LD आहे, लर्निंग डिसेबल आहे. तो पण कसं आहे, त्याला पण मी, कारण का मी सायकोलॉजी सब्जेक्ट शिकलो आहे, तर त्याला मी ऑब्झर्व करतो, मी त्याला पण प्रोत्साहित करतो की बाबा बोलल्याशिवायच तुला काहीतरी भेटेल जगात. तो आता आपण कसं बोलतोय बसून, तर असं मी आणि तो बसलो ना, तो बोलेल. आता तुम्ही त्याला घेऊन असं बसलात, त्याचा इंटरव्ह्यू घेत तुम्ही त्याला प्रश्न विचारला ना, तर तो बोलेल. पण 4 जणांची आता मी कसं, आता 4 जण असू दे, 4,000 असू दे, 4 करोड असू किंवा 4 लाख असू, तर आपण बोलू शकतो. आपल्याला काय हे नाही आहे, आपल्याला कॉन्फिडेंट आहे की आपण बोलू शकतो. पण त्याला एवढं नाही आहे. माझ्या भावाला त्याला थोडा हिअरिंगचा पण प्रॉब्लेम त्याचा पण ऑपरेशन वगैरे झालेलं आहे. तो LD, तर तो थोडासा बोलायचा प्रॉब्लेम आहे त्याचा. बोलतो, आपण जसं बोलतो तो बोलतो प्रॉपर, पण आपलं ऐकायला काहीतरी दुसरंच येतं. मग ते जेव्हा तुम्ही शाळेत ॲडमिशन घेतलं तेव्हा शाळेत हॅपी होमला. हां, हॅपी होमला. मग बँड्रावरून वरळी जाणं, परत येणं, म्हणजे ते कसं नाही सर, मी कसं हॉस्टेल होतं तिकडे राहायला बॉईज आणि गर्ल्सचं हॉस्टेल पण आहे दादरला. दादर कमला मेहता हायस्कूल म्हणून नाव ऐकलं असेल की माहीत आहे. आम्ही आणि एक शाळा बदलापूरला आहे, प्रगती अंधविद्यालय म्हणून एक आहे, आणि एक पुण्याला पण आहे ब्लाइंड स्कूल, पुण्याला आहे. सोलापूरला बहुतेक आहे, मी ऐकलं राजीव गांधी अंधशाळा म्हणून असं काही. सायकोलॉजीचा विषय घेतला त्यासाठी आधी समजा 10वी पास झाल्यानंतर युजली लोकांना म्हणजे करिअरमध्ये काय करायचं वगैरे थोडंसं त्यांना अंदाज घ्यायचा असतो. पण म्हणजे तुम्ही कसं सिलेक्ट केला तो सब्जेक्ट? का सिलेक्ट केला आणि काय वाटलं तुम्हाला करायचं? सायकोलॉजी ॲक्च्युली माझं नव्हतं, पण बेसिक सायकोलॉजी जेव्हा सब्जेक्ट निवडले ना, तर सायकोलॉजी ऑप्शन मॅथ्स होतं, नाही तर सायकोलॉजी. मॅथ्स कसं होतं, आम्हाला 7वीचा जे मॅथ्स होता ना, गणित, 7वीला जो गणित आम्ही केलेला तो 10वीपर्यंत केला, पण माझ्याकडे ऑप्शनल नव्हता. ऑप्शनल मॅथ्स घ्या नाहीतर सायकोलॉजी घ्या. पण असं काही विचार नव्हता की मला आयुष्यात काय करायचं आहे, कसं करायचं आहे? किंवा मग समजा आता 10वी पास झालं, त्यावेळेस 10वीचा रिझल्ट लागला, त्यानंतरची सिच्युएशन काय होती की आता काय होतं डोक्यामध्ये? म्हणजे रिझल्ट लागला, आता पुढे काय? मग कॉलेज करायची तर इच्छा होती, मला कॉलेजला पण जायचं. कॉलेजमध्ये पण काही आपण इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेशन करायचं. नॉर्मल माणसं असतील तर त्यांच्या बरोबरीने आपल्याला फेस करायचं आहे, की त्यांना दाखवायचं की आम्ही पण काहीतरी आहोत जगामध्ये. पण असं कोणी होतं की तुम्हाला करिअरबद्दल काही तुमच्याबद्दल म्हणजे सांगितलं आणि मग तुम्ही त्याबद्दल समजून घेऊन मग तुम्ही चूज केलं, की असंच म्हणजे? नाही, मी असं माझ्या मेंटॅलिटीने केलं. मला 10वीनंतर जे सब्जेक्ट चूज केला, कोणी सांगितलं ते करायला? कसं केलं, म्हणजे काय विचार करून केलं? नाही, हिस्ट्री तर माझं चांगलं होतं, पॉलिटिकल सायन्स पण ठीक होतं, पण मला आवडायला लागलं. 12वीलाच मला सायकोलॉजी आवडलं. 10वीला म्हणजे याला
11वीला एवढं मला काही म्हणजे नाही समजायचं. टीचर मॅडम म्हणजे लेक्चरर यायच्या, शिकवायचं, जायचं, काय सगळं बाउन्सिंग जात. पण 12वीला असताना सायकोलॉजी सब्जेक्ट सायकोलॉजी शिकल्याने आपल्याला कळतं की कोणता माणूस कसा आहे, त्याचा बिहेवियर कसा आहे, त्याचा ॲटिट्यूड काय आहे, तो सर्व कसं बोलतो, आपण त्याच्याशी आपण काहीतरी शेअर करू शकतो का, तो दुसऱ्यांशी ते मी जे काही सांगितलं तो दुसऱ्यांना बोलू शकतो का, त्याचा नेचर काय आहे ते मला त्याच्यातनी कळलं. पण सायकोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे ते लाईफसाठी आपण जिथपर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये आहोत, आपण जगात आपण जिवंत आहोत, सायकोलॉजी हा सब्जेक्ट जो आहे खूप महत्त्वाचा आहे. तुला ब्राईट फ्युचरबद्दल कसं कळलं आणि तिथे कसं काय गेला तू? ब्राईट फ्युचर मला एक माझ्या भावाचा जो फ्रेंड आहे त्याची बहिणीने मला तो ॲड्रेस दिला किंवा तिकडे जावा, आपल्याला तिकडे जॉब वगैरे मिळेल, कोर्सेस आहे, कॉम्प्युटरचं आहे. तर कॉम्प्युटरचं मी MSCIT विक्टोरिया मेमोरियल हायस्कूलमधून कॉम्प्युटर पण मी शिकलो आहे. मग परत ब्राईट फ्युचरमध्ये का? मला काहीतरी तिथून वेगळं शिकायचं होतं, काहीतरी नवीन. जसं काय नवीन शिकायला मिळालं मग? मला तिकडे असं सोशल इमोशनल लर्निंग झालं, क्रिएटिव्हिटी, असर्टिव्हनेस, अशा गोष्टी आहेत. तर काही मला नवीन म्हणजे यूथ ऑफ 28th सेंचुरी हे करिक्युलम, तिथे रिजनल करिक्युलम अजून सुरू नाही झालं आहे. सध्या माझी बॅच सध्या सुरूच आहे. तर अशा पण काय फरक पडला असता ब्राईट फ्युचरमध्ये नसते गेले तरी? तर माझं कॉन्फिडंट अजून थोडं वाढलं आहे. हां, मला वाटतं की मी करू शकतो. घाबरण जोपणा आहे. कम्प्युटर कोर्स आधी पण केला होता, मग परत कम्प्युटर कोर्स आधी पण केला होता, मग परत कशासाठी? मला म्हणजे आम्ही सर जे कॉम्प्युटर मी केलं, पण जे आमचं एक सॉफ्टवेअर आहे जॉज म्हणून, NVDA अशा ज्या सॉफ्टवेअर आहेत त्या बेसनी. तर ते कारण काय तिकडे काय बोलायचे ते लोक की तुमचं विजन जाऊ शकतो. तुमचं एवढं आता सध्या विजन आहे 10%, जे पण आहे 90% कमी आहे माझा सध्या विषय. तर पण तुमचं कधी गेलं तर तुम्ही माऊस कसं तुम्हाला कळेल, कर्सर कुठे आहे कसं कळेल, कधी गेलं तर काम करताना अचानक काय झालं तर. माझा कॉन्ट्रॅक्ट लाईन्स आहेत माझ्या डोळ्यामध्ये. तर ते बोलले त्या तिकडे असं बोलले नाही मला पण माऊस जसं नॉर्मल माणूस माऊस यूज करतो तसं मला माऊस यूज करायचं. कारण माऊसमध्ये कसं शॉर्टली होतं, पटापट होतं, तिकडे समोर ऑप्शन असतात. त्या हिशोबाने आपण काय सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या डॉक्युमेंटमध्ये जायचं तर पटापट होतं. म्हणजे इथे कीबोर्डनी कसं कमांड्स असतात, तर कमांड्स कधी लक्षात राहत नाही. स्वतःचा बिझनेस पण मी केलं फ्रूटचं घराकडे बसून लॉकडाऊनला, ते पण केलं. पण त्याच्यामध्ये पण मला जमलं की स्वतःचा बिझनेस. कंटिन्यू केलं ते? कंटिन्यू का नाही केलं? काय बिझनेस? स्वतः म्हणजे सर थोडा जागा वगैरे नव्हती तिकडे. आता सिद्ध राहायला आहे ना मी, तिकडे जागा नाही सगळं, म्हणजे लय पार्किंग वगैरे असतं तिकडे, म्हणून जागाच नाही. फ्रूट कोण आणायचं जाऊन? फ्रूट कोण आणायचं? फ्रूट म्हणजे बनाना फक्त विकायचो मी. तर तुमच्या आयुष्यातल्या असं काय 2-3 तुम्हाला अशा काही गोष्टी आठवतात का एकदम की स्ट्रॉंग, म्हणजे चांगले किंवा वाईट असतील काय? एकटा प्रवास करणं एक वेगळं काहीतरी मला वाटलं. म्हणजे त्याच्याने माझं अजून कॉन्फिडेंट वाढलं, सेल्फ कॉन्फिडेंट, की आपण एकटं असं असून सुद्धा, स्पेशल असून सुद्धा आपण एकटं कुठेही जाऊ शकतो. हे एक मला. पण जेव्हा मी पहिल्यांदा गेलो ना, माझी आजी होती, माझी मम्मीची मम्मी, ती लय घाबरे, अरे कसं जाणार, कसं काय करणार, कधी गेला नाही एकटा. तर मी स्वतः जाऊन तिकीट काढून, फक्त रात्रीचं जरा मला प्रॉब्लेम असतं, आफ्टर 7 o'clock थोडा मला कमी विजन होतं ना, विजन कमी असल्यामुळे तर अंधारात मला प्रॉब्लेम होतो. बाकी दिवसा मी असा एकटा विदाऊट स्टिक पण मी फिरतो, पण थोडं त्यावेळेस प्रॉब्लेम होतो. कारण माझी मोबिलिटी आणि समोरची मोबिलिटी, आपण चालणार स्लो, एकतर आपल्या हातात स्टिक नाही तर समोरची व्यक्ती आपल्याला थडकू शकते. तर नाहीतर आपण कधी घाईत असतो, आई बोलेल हे आण, लवकर ये, लवकर घेऊन इकडे तिकडे थांबत बसू नको. तर त्या हिशोबाने आपण पटापट जातो, तर कोणाला कधी आपल्याला गाडीचा धक्का लागतो, गाडीला थडकतो, नाहीतर माणसालाच थडकतो किंवा माणूसच आपल्याला थडकतो. अशा काही गोष्टी भरपूर ते तर रोजच होतात कधीतरी. तर मी स्टिक वापरतोच. आधी मला
थोडं वाईट वाटायचं, कसं तरी वाटायचं, अरे अरे स्टिक काय वापरायची यार. तर आपल्याला स्टिक ते एक आपला डोळा आहे, नैसर्गिक नाही तर काय, ते एक डोळा आहे स्टिक. तुम्ही ब्राईट फ्युचरमध्ये आता अजून ते 2 महिन्याच्या कोर्समध्ये अजून काय काय केलं जे इंटरेस्टिंग वाटलं तुम्हाला? ज्या मॅडम नवीन नवीन शिकवतात ते मला काही इंटरेस्ट आहे. स्पेसिफिक काय का स्पेसिफिक काय जे आवडलं तुम्हाला एकदम, ही गोष्ट मला आवडली अशी कुठली कुठल्या 2 गोष्टी आहेत 3 गोष्टी आहेत त्या आवडल्या? इमोशनल लर्निंगबद्दल ते आवडलं आणि असर्टिव्हनेस वगैरे, असर्टिव्हनेस ते आवडलं. की सेशन सोडून अजून काय केलं तुम्ही कम्युनिटीमध्ये किंवा बाहेर बाहेर जाणं कुठे एक्सपोजर विजिट वगैरे? एक्सपोजर व्हिजिटमध्ये JP मॉर्गन UPSला गेलो. UPSला गेलेले? हां, तिकडे जॉबबद्दलच त्या लोकांनी मला सांगितलेलं, सेशन घेतलेलं की बाय कसं राहायचं, जॉबला कसं यायचं, कसं म्हणजे तिकडे कसं असेल, जॉबला कसं आपल्याला स्वच्छता, म्हणजे केस विस सगळं बरोबर आहे, आले वाकडे तिकडे नाही पाहिजे, काय नेल शुड बी कट, आणि पंक्च्युअलिटी मेन आहे जॉबसाठी, ते सगळं सांगितलं त्या लोकांनी. छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे तुमची. तुम्ही खूप बऱ्याचशा गोष्टी केल्यात आयुष्यामध्ये आणि बऱ्याचशा म्हणजे बिझनेस करणं, परत जॉब पण करणं, अशा बऱ्याचशा गोष्टीतून तुम्ही वरती आलात आणि मला वाटतं आता तुम्ही कुठेतरी जाऊन एक स्टेबिलिटीकडे वाटचाल करते तुम्ही. तर खूप छान वाटलं बोलून. आपण मम्माची बोलत होतो आणि त्यांची जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे. तर आपण इथे त्यांना एक पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि थांबूया आपण. थँक्यू.